बाप करी जोडी लेकुराचे ओढे बाप करी जोडी लेकुराचे ओढे बाप करी जोडी लेकुराचे ओढे बाप करी आपुले पुरवंटे वाळवोनी वाळवोनी आपुले पुरवंटे वाळवोनी वाळवोनी आपुले पुरवंटे वाळवोनी वाळवोनी आपुले पुरवंटे वाळवोनी एकाएकी केला निराशेचा धने एकाएकी केला निराशेचा धने एकाएकी केला निराशेचा धने एकाएकी केला निराशेचा धने कडिये वागवणे फार खांदे कडिये वागवणे फार फार खांदे कडे वागवणे फार खांदे कडे वागवणे घालुनिया पाहे डोळा अलंकार घालुनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दावे थोर करुणिया करुणिया ठेवा दावे थोर करुणिया एकाएकी केला निराशेचा धने एकाएकी केला निराशेचा धने एकाएकी केला निराशेचा धने एकाएकी केला निराशेचा धने कडिये वागवणे फार खांदे कडिये वागवणे फार खांदे भारताने तोडे वागवणे भारताने भारताने वागवणे भारताने तुका मने नेती कांजू आणि काशे पावने ने कागवाने काते उदार जीवाशी आपोलिया दिवासे आपुया एकाएकी केला निराशेचा धने एकाएकी केला निराशेचा धने कडिये वागवणे फार खांदे कडिये वागवणे फार बापा कनी जोडी लेकुराची भोडी बाप करी गडी
आपुनी कुरबानी आपुनी कुरबानी माझवणी आपुनी कुरबानी आपुनी कुरबानी माझवणी आपुनी आपुनी कुरबानी आपुनी कुरबानी आपुनी कुरबानी माझवणी एकाएकी केला एकाएकी केला विराती दादरी आपुले कुरबानी
विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडे वाळवोनी एकाएकी केला मिराशचा धनी कडिये वागवोनी भार खांदे घालोनी पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करुनिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवोने भार खांदी तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी थोडा कडक करा उदार जीवाशिया बोलिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवने बारगान पांडुरंगा
चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननेत पानी मण्डन मण्डनानाम तरुण तुलसीमाला कर्णधरम कंजनेत्रम सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि। कलावज्ञ जीवो दरार्थावतारं कलांकांकतेजोदिकामोदिवक्त्रं कलाणेशवादा वनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो शब्दसृष्ट्यांगवे सारस्वतागवे जिभेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुगे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती खून हाता चढ संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता अभिनव वाग्विलाशिने जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिमिया घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा देवा दुर्बलाची देवा जावी जावी माझी देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची
रे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य लोकाशी नेली न त्यागी दिव्य लोकाशी नेली महाराज नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अनुरेनो या ठोकळा 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 महाराजांना वंदन। आइए महाराज बिराजिए पधारिए जिजाऊ कुमार आइए महाराज बिराजिए बाप करी जोडी लेकुराचे ओडी आपुली कुरवंडी वाळवोनी एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवोनी भार खांदी प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरता म्हटलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत जगद्गुरु जगद्वंद्य वैराग्य शिरोमणी देहूचे साधू श्री तुकोबराया यांचा हा 4 चरणाचा या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराय एकच विषय प्रतिपादन करतात। त्या विषयाचं नाव आहे बाप। या अभंगात फक्त महाराजांनी बापच सांगितलंय। काय केलंय बापांनी ऐका। बाप करी जोडी महाराज म्हटले लेकुराचे ओढी, ज्याला आपण थोडं साध्या भाषेमध्ये बोलतो रक्ताचं पाणी आणि हाडाची काड। काही जोडलंय त्या बापाने या परिवाराकरता, या कुटुंबाकरता, या मुलांकरता। बाप करी जोडी कोणा करता लेकुराचे ओढी महाराज म्हटले। काय केलं त्यानं आपुली कुरवंडी, कुरवंडी म्हणजे शरीर, या शरीराचं या परिवाराकरता वाळवण केलंय महाराज म्हणतात। आपुली कुरवंडी वाळवून, इतका उदार अंतकरणाचा बाप आहे असं तुकोबाराय चिंतन करतात। काय केलं त्या बापानं एकाएकी केला मिराशीचा धनी। एका क्षणामध्ये आयुष्यामध्ये जेवढं जमवलंय, जेवढं कमवलंय, ज्याच्या करता अट्टहास केलाय ते सर्वस्व एका सेकंदामध्ये मुलाच्या नावावर करून दिलंय।
त्याला महाराजांनी म्हटलं एकाएकी केला मिराशीचा धनी. आणि हे करत असताना बाप काय करतो, कडिये वागवणी भार खांदी. या परिवाराला महाराज म्हणतात कडेवर वागवलं, या मुलांना खांद्यावरती वागवलं. आई तरी कडीवर घेते पण बाप खांद्यावर घेतो. त्याचं कारण आहे आईच्या अंतकरणातला भाव आहे, लेकराला आपण जे बघितलं ते दिसलं पाहिजे म्हणून आई कडेवर घेती. पण बापाच्या अंतकरणातला भाव आहे, अरे या विश्वातलं जे मला बघायला मिळालं नाही ते माझ्या लेकराला बघायला मिळालं पाहिजे म्हणून बापाने खांद्यावर घेतलंय. इतकी उंची आहे बापाची. महाराज म्हणतात कडिये वागवणी भार खांदी. अरे या सर्वस्वाचा भार या बापानं वाहिलाय. विठ्ठला फार हालाकीमध्ये जगत असतो बाप. सोन्याचे अलंकार महाराज मुलाला बनवतोय बाप, स्वतः करता नाही, घालतोय बा मुलाच्या अंगावरती. तुकोबाराय म्हणतात घालोनिया पाहे डोळा अलंकार. आणि खरं सांगू का, कसलाही मुलगा असेल तरी बाप आणि आई कधी नाव ठेवत नाही लेकराला. उलट या जगामध्ये या मुलाची या लेकराची थोरवी गात असतो. स्वतःने केलेला ठेवा असतो. मुलगा कसाही असू द्या पण त्याच्या नावावर घालतो. हे मी नाही म्हटले, माझ्या लेकराने केलंय. ठेवा दावी थोर करून या हा बाप आहे. तुकोबाराय म्हणतात कदाचित या लेकरावरती एखादा जर प्रसंग आला, एखादा कुणी जर लेकराला गांजायला लागला, छळायला लागला, त्रास द्यायला लागला तर बाप मुलाच्या अगोदर मरायला तयार होतो. तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी आणि उदार जीवाशी आपुलिया. विठ्ठला अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर ठेवलाय. सेवेला प्रारंभ करत असताना दोन शब्दाचा परिहार महत्वाचा आहे. परमपूज्य आदरणीय कैलासवासी आप्पाजी राजाराम पाटोळे, अर्थातच सगळ्यांचे दाजी, त्यांना भाऊ म्हणायचे. त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने त्यांचा मुलगा आदरणीय श्री आमचे नाता भाऊ आप्पाजी पाटोळे, दुसरा मुलगा आहे आदरणीय आमचे तुकाराम भाऊ, तिसरा मुलगा आहे आदरणीय सकाराम भाऊ. त्यांच्या दोन मुली आहेत, आदरणीय सौभाग्यवती काशीबाई आणि सौभाग्यवती ताईबाई. हा पाटोळे परिवार, त्यांचे काही भाऊ आहेत, त्यात आदरणीय श्रीरंग दादा आणि चंद्रकांत दादा. त्यांची एक बहीण आहे आदरणीय शकुंतलाताई. असा हा परिवार आहे. आदरणीय त्यांच्या पत्नी आहेत गिरजा आईसाहेब. या परिवारावर प्रेम करणारे आपण सर्व पाहुणे मंडळी, बाहेरगावून आलेले, गावातले महिला आणि पुरुष, सर्वांच्या चरणाला स्पर्श करत असताना अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं मृदुंगामध्ये नाव लौकिक आहे, असे आपल्या गावचे हरिभक्तपरायण आमचे आकाशदादा, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवली पाहिजे. त्या नियोजनामध्ये सगळं भजनी मंडळ आहे. खूप माझ्यावरती प्रेम करणारे आमचे सरपंच अंकुश भाऊ आहेत. त्यांच्या जोडीला सगळी भजनी मंडळ आहेत. सगळ्यांची नावं काही माझ्या परिचित नाहीत. आमचे सरकजी चोपदार आहेत, असे गोड चोपदार आहेत, देखणेत बरं का ना, असे पाहिजेत, गोड दिसलं पाहिजे चोपदारसुद्धा. विणेकरी बाबा छान आहेत. सगळी मंडळी, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण केदार महाराज यांची वारकरी शिक्षण संस्था, तेही आज माझ्या कीर्तनात मोठ्या अंतकरणाने उभे आहेत. काही मुली आहेत, काही महाराज मंडळी, आणि हे सगळी महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. खूप गोड असे पेटी मास्तर आहेत, त्यांनाही वंदन करतो. आपल्या भागाचं एक गायनातलं फार मोठं वैभव असणारे हरिभक्तपरायण आमचे दत्तात्रय महाराज चव्हाण, त्यांच्याकरताही एकदा टाळी झाली पाहिजे. आणि ज्यांनी लांबून महाराज प्रवास केला आहे, अगदी
खूप लांबून आलेत आमचे अमोलदादा करे, बारामतीच्या परिसरातून आलेत, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवली पाहिजे. असा गोड आवाज आहे, असं सगळं वातावरण जुळून आलं आहे. आणि ज्यांच्यामुळं आपल्याला कीर्तन ऐकायचं आहे त्यांच्याकरता एकदा टाळी वाज आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा. आणि आपला महाराष्ट्रातच काय अख्ख्या या भारत देशामध्ये आपला कार्यक्रम जाणार आहे. आमचे आदरणीय राजमुद्रा चॅनल, त्यांच्याकरता एकदा टाळी तुम्ही वाजवली पाहिजे. असं सगळं गोड वातावरण आहे. सगळ्यांचं दर्शन घेतो आणि सेवेला आरंभ. विठाला 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 विठाला. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांनी फक्त बापाची थोरवी गायली आहे. तुम्ही म्हणाल महाराज, जर तुकोबाराय बापाची थोरवी गातात मग आई काही कमी आहे का? सहज प्रश्न निर्माण होईल, पण थोडं लक्ष देऊन ऐका. महाराज, ज्या पटीमध्ये बापाचं वर्णन केलंय महाराजांनी, त्याच्या 1000 पट महाराजांनी आईचं वर्णन केलंय. म्हणून आईच्या जागी आई श्रेष्ठ आहे आणि बापाच्या जागी बाप श्रेष्ठ आहे. पण एखाद्याला मोठं म्हणायचं असेल तर एखाद्याला छोटं व्हावं लागतं. कारण अभंगाचं चिंतन केलं तर गाथ्यामध्ये आपल्याला माहीत असलेले अभंग, आपल्या गाथ्यामध्ये अभंग किती आहेत असा प्रश्न केला तर आपल्या लक्षात येतं 4092. किती अभंग आहेत गाथ्यामध्ये? 4092 अभंग आहेत. पण जवळजवळ 100 ते 200 अभंगामध्ये आईचं वर्णन आहे, पण फक्त एकाच आजच्या अभंगामध्ये बापाचं वर्णन आहे. विठाला 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 विठाला. या अभंगामध्ये आईचा उल्लेखच केला नाही, फक्त बापाचा उल्लेख केलाय. बापाची थोरवी गायली महाराज. काय बापाची थोरवी गायची म्हणून तुकोबारांनी यात आईचा उल्लेख केला नाही, म्हणून ऐकणाऱ्याने कधी शंका घ्यायची नाही. तुकोबाराय बाप सांगतात म्हणजे आईचं काही त्यात श्रेय नाही. आईच्या जागी आई श्रेष्ठ आहे. आणि कधी कधी आपण उदाहरणाने बघायचं ठरलंच तर ऐका, एखादी गोष्ट मोठी करायची असेल तर एखादीला छोटी करावं लागतं. कसं सांगतो? शाळेमध्ये एका शिक्षकाने वर्गामध्ये प्रश्न केला. काय प्रश्न होता जरा लक्ष देऊन ऐका. त्या सरांनी हातामध्ये खडू घेतला आणि त्या खडूने फळ्यावरती एक रेष ओढली. थोडा आवाज जास्त करा. त्या फळ्यावरती एक रेष खडूने ओढली आणि प्रश्न केला मुलांना, पोरांनो मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. थोडा आवाज स्पष्ट करा आणखी. विठाला विठाला. फळ्यावरती रेष ओढली आणि पोरांना सांगितलं, पोरांनो ह्या रेषेला हात लावायचा नाही, खालूनही लावायचा नाही, वरूनही लावायचा नाही, हात डाव्या साईडलाही लावायचा नाही, उजव्या साईडलाही लावायचा नाही. सरांनी सांगितलं ही रेष हात न लावता बारीक करून दाखवायची. मला वाटतं सगळ्यांच्या डोक्यात आता जरा गंभीरता निर्माण झाली असेल. हात तर लावायचा नाही आणि रेष तर बारीक करून दाखवायची. पण एक महाराज सगळे गोंधळून गेले बघा. विद्यार्थी जसे आपण गोंधळलोय आता, सगळे गोंधळून गेले. पण एक महाराज आमच्या आकाशदादासारखा हुशार पोरगा होता. एक हुशार होता, शाळेमध्ये एखादा तरी हुशार असतो. आणि तो महाराज पटकन उठला आणि सरांना सांगितलं, ओ सर याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार. म्हणले कसं काय? म्हणले तो म्हटला माझ्याकडे एक वस्तू द्या. सरांनी सांगितलं कुठली वस्तू पाहिजे? म्हणले तुम्ही ज्या खडूने रेष ओढली आहे तो खडू मला पाहिजे. महाराज सरांना एवढा आनंद झाला. म्हटले कुणीतरी वर्गामध्ये सुंदर हुशार आहे. सरांना आनंद झाला. सरांनी जवळ बोलवलं आणि त्याच्या हातामध्ये खडू दिला आणि त्या मुलानं त्याच फळ्यावरती त्या पहिल्या रेषेच्या शेजारी दुसरी रेष ओढली. पण रेष ओढताना त्या रेषेपेक्षा मोठी ओढली, लांब नाही, मोठी ओढली बरं का. आता काय झालं? पहिली रेष काय झाली? म्हणजे रेषेला तर हात लावला नाहीच, पण रेष तर महाराज बारीक करून दाखवली.
तसं महाराज बापाचं श्रेष्ठत्व दाखवायचंय, पण आईचंही महाराज त्यांना कमी लेखायचं नाही. बापाच्या जागी बाप किती श्रेष्ठ आहे म्हणजे आजचा अभंग आहे. विठाला आता काय आहे माहिती का, खरंच जर चिंतन केलं लौकिकामध्ये जगामध्ये जर बघितलं तर मला प्रामाणिकपणे उत्तर द्या, आतापर्यंत जेवढे आपण ऐकायला आपल्याला मिळालं तेवढे गोडवे आपल्याला जास्त आईचे ऐकायला मिळाले का बापाचे? क्या बात आहे, उत्तर मला मिळालंय. कोणाचे गोडवे ऐकले आतापर्यंत आपण? आईचे. मला म्हणायचंय जेवढ्या कादंबऱ्या लिहिल्यात त्या कादंबऱ्यामध्ये सुद्धा जास्त लिहिताना आईबद्दल लिहिलंय, बापाबद्दल कमी लिहिलंय. त्याच्या पुढे सांगतो, अनेक या जगामध्ये या देशामध्ये काय खऱ्या अर्थाने फार मोठे कवी होऊन गेले. मला तुम्हाला विचारायचं आहे, आतापर्यंत जास्त काव्य बापाचं झालंय का आईचं झालंय? त्याचं उत्तर आहे आईचं. कोणाचं झालंय? जास्त कविता आतापर्यंत लिहिल्या गेल्या या जगामध्ये त्यामध्ये फक्त आईचा नंबर लागलाय. बरं, सध्या फेमसला असणारी आपल्या जगामधली एक चित्रपट सृष्टी आहे. त्याला आपण सिनेमा म्हणतो, त्याला आपण पिक्चरही म्हणतो, ऐक नाही. मला खरं सांगा, जास्त पिक्चरमध्ये आई दाखवली का बाप दाखवलाय? त्याचंही उत्तर आहे आईच जास्त दाखवली. बरं, पूर्वीच्या काळामध्ये नाटकं होती, नाटकामध्ये जास्त आईबद्दल दाखवायचे का बापाबद्दल? त्याचंही चिंतन आहे आईबद्दल. पण एक वाक्य सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. संसार नावाच्या चित्रपटामध्ये, संसार नावाच्या नाटकामध्ये महाराज पडद्यामागचा कलाकार म्हणजे बाप आहे आणि पडद्यासमोरचा कलाकार म्हणजे आई आहे. पण खऱ्या अर्थाने समोरच्याला किंमत पाठीमागच्या मुळे असते, कधी विसरायचं नाही. पूर्वीच्या काळी नाटकं असायची, पण पडद्यामागून सांगणारा त्याला ब्राउंटर म्हणायचे. काय म्हणायचे? तो पाठीमागून सांगायचा आणि दिखावा करणारा हा नुसता बोलत राहायचा. त्याचं महाराज कौशल्य असायचं बोलायचं, पण सांगणारा माग तो दिसायचा नाही, पण तोच महत्वाचा असायचा. तसं महाराज संसार नावाच्या नाटकामध्ये बापच महत्वाचा आहे. आता कसा महत्वाचा आहे आणखी थोडं चिंतन करतो. खरं सांगा, मुलगी लग्नाला आल्यानंतर जास्त बाप फिरतो का आई फिरते? आता हे बघा, 10-5 वर्षापूर्वीचा काळ सांगतो, वातावरण बदललंय. पण जरा 15 वर्षापूर्वीचा काळ, थोडा आवाज द्या. खरं सांगा, अहो मुलाच्या बापाच्या समोर कितीतरी वेळा मुलीचा बाप जायचा आणि म्हणायचा काय पण करा पण आम्हाला पदरात घ्या. त्यांना असं वाटायचं ही मुलगी जर या घरामध्ये गेली तर आयुष्यात आपल्याला कधी टेन्शनचा विषय राहणार. आणि एकदाच नाही मला तीनदा मुलीचा बाप मुलाच्या बापाला विचारायचा. एकाच नाही महाराज, कितीतरी गावं, कितीतरी घर, कितीतरी उंबरे झिजवायचा बाप मुलीचं चांगलं व्हावं म्हणून. म्हणजे महाराज ती लग्नाची तयारी करत असताना जमवलं महाराज, बैठक बसली आणि बैठकीत जेव्हा हुंडा मागितला त्यावेळेला सुद्धा बापाने महाराज फार विनंती केली, घ्यावं सांभाळून, माझी तशी परिस्थिती नाही आहे. पुन्हा आमच्या साऊंड सिस्टीमवाल्याकडे गेला, म्हणजे तुमचा मंडप लय छान आहे, सिस्टीम हे लय गोड वाजते, आणि ह्यांना विनंती केली बापानं, जाऊ द्या लोकांकडून तुम्ही 50,000 घेता, पण मी गरीब आहे, मला किमान 20 तरी हजार कमी करा. कोण म्हटला? बापच म्हटला महाराज. पुन्हा आचार्याकडे गेला बाप, त्याच्या पुढे हात जोडले, बाकीच्या लग्नात तुम्ही जास्त घ्या हो, पण माझी गरिबी आहे, मला सांभाळून घ्या, किमान त्यांच्यापेक्षा मला 5,000ची तरी सूट द्या. तिथंही बापाने विनंती केली. पुन्हा प्रेसमध्ये गेला महाराज, छापताना पत्रिका, तिथं 1,000-2,000 वाचवले. इतकं गोड चिंतन आहे बापाचं. बघा महाराज, सगळं करायला बापच आहे. बघा उन्हातानामध्ये खरं सांगा, पत्रिका वाटायला बाप असतो का आई? अहो बाप फिरतो.
सकाळी निघला ना बाप कदाचित एखादाच चहा घेतो, त्याला माहिती आहे जर ठिकठिकाणी चहा पिलो तर इतकी गावं कधीच. अहो टू व्हीलरवर निघालेला बाप राव ऊन बघत नाही, ताण बघत नाही. अहो काय परिस्थिती त्या बापाची. जमलं लग्न, टाकला मंडप, अरे पहाटच उठला बापन चुलवान खांदून दिलं आचार्याला. किराण्याच्या दुकानात गेला, तिथंही विनंती केली. बस्ता बांधताना कपड्याच्या दुकानामध्ये बापाने विनंती केली. हो खरं सांगा बरं, आतापर्यंत आईला काही झळ आहे का? थोडी तरी आहे का? थोडं लक्ष देऊन आहे का? काहीच झळ नाही महाराज. तिने एकही मालिका चुकवली नाही अजून. तिला काय अजून तरी नाही महाराज. सगळं केलं बापानी. आणि महाराज जेव्हा मुहूर्त जवळ आलाय, येणाऱ्या पाहुण्याच्या समोर प्रत्येकाला गेट समोर हात कुणी जोडले? काय बापाचं चरित्र हो, किती गोड आहे. कुणी हात जोडले? जेवल्याशिवाय जाऊ नका बरं, अक्षदा टाकल्याशिवाय जाऊ नका बरं. कोण म्हटला? अरे पंक्ती बसल्या आणि हा बाप सकाळपासून महाराज पोटामध्ये कणही नाही घातला, पाणीही नाही प्याला महाराज, सगळ्या पंक्तीत फिरतोय हा बाप. अजून सुद्धा आईला काहीच नाही बरं का नेट. जरा लक्ष देऊन आहे का? म्हणजे आई कमी असं मला सांगायचं नाही, मला बाप सांगायचं आहे. आता जरा लक्ष देऊन आहे का? इतकं करताना बाप महाराज इतका टेन्शन मध्ये आतून, पण बाप इतका सहन करत असतो. बघा आता लग्न लागलं आणि आता मुलगी नांदायला निघाली. इमानदारीनं सांगा, मुलगी जेव्हा रडायला लागली आणि मुलीनं जेव्हा आईकडे बघितलं महाराज, तसा आईनं हंबरडा फोडला. आणि हंबरडा फोडल्यावर लग्नातली 25% माणसं समजवायला कुणाकडे गेली? किती उलट आहे बघा. सगळं श्रेय महाराज बापाने सगळं केलं, पण मंडपातलं श्रेय कोणाकडे गेलं? आईकडे गेलं सहज. बिचारा बाप आहे ना, त्याला लोकात रडा येत नाही बघा. थोडा विकोदी. बाप स्वाभिमानी बाला, त्याचा कन खरकना. खनकतय ते कमी कर. त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याला रडता येत नाही हो लोकांमध्ये. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामातल्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. अरे असा असतो बाप. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप कधीपासून माग पडला जरा लक्ष देऊन ऐका, मला चिंतनाकडे यायचंय. वेदाने महाराज एक घोष वाक्य दिलं. कुणाचं सांगतो? वेदाचं. काय घोष वाक्य वेदाचं? पहिलं वेदाने लिहिलं मातृदेवो भव, आणि नंतर काय लिहिलं? बापाचा नंबर हिथूनच माग पडला बा. वेदापासून बाप माग पडलाय. महाराज जशी आई पुढे निघाली तसं आईनं बापाला ओव्हरटॅक करूनच दिलं नाही, अजून पुढे निघूनच दिलं नाही. बघा कसं कसं निघून दिलं नाही. मी चिंतन करणारे थोडं लक्ष देऊ नये का? वेदाने घोष वाक्य दिलं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आणि जसा बाप माग पडलाय, आता लक्ष देऊ नये का? हे झालं वेदाचं. आमच्या शास्त्राचं चिंतन आहे का? माझ्या ज्ञानोबरायांनी 17व्या अध्यायामध्ये चिंतन केलं. कायिक वाच, कायिक तप, मानसिक तप असं चिंतन केलं. त्यामध्ये एक श्लोक लिहिलाय भगवंताने. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शोच मार्जवम, आहे का ना, ब्रह्मचर्य हिंसाच, असा तो श्लोक आहे. आणि त्या श्लोकाच्या खाली एक ज्ञानोबरायांनी ओवी लिहिली सगळ्यांच्या पाठातली. तिथेही सुद्धा बापाचा नंबर माग ठेवलाय ज्ञानोबरायांनी. सकळ तीर्थाची
एका माता पितरे. तिथं बाप मागच आहे बघा. अगोदर ज्ञानोबरायांनी आईच लिहिली आणि नंतर बाप लिहिला. सगळ्या तीर्थाचे बांध महाराज आई आणि वडील आहेत, पण माय बाप केवळ काशी काशी माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी या प्रमाणात सुद्धा बारकावेनं काय लिहिले आधी. तिथं माय लिहिले आधी. माय बापे केवळ काशी. आईचाच नंबर लावलाय. नामदेव महाराजांनी बघा वर्णन केलंय. धन्य ते आरण रत्नाची खान. नामदेव महाराजांनी सावता महाराजांचं वर्णन केलं. तिथं सुद्धा महाराजांनी असं लिहिलंय. साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता साठविला दाता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला धन्य त्याची माता. किती गोड लिहिले. धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. तिथं नंबर कोणाचा लावला अगोदर. नामदेव महाराजांनी सुद्धा आईच लिहिले बघा अगोदर. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. आता तुकोबरायांकडे या. तुकोबराय म्हणतात धन्य माता पिता दयाया दिया धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता माता पिता दया दिया धन्य
जाता पुलिया हिता जो असे जागता धन्य माता. इथं सुद्धा अगोदर नंबर कोणाचा लिहिलाय? आईचा महाराज. धन्य माता नंतर पिता तयाची या ऐका ना, खऱ्या अर्थाने या परिवाराने सुद्धा आज इतकं गोड नियोजन केलंय आणि आजचा दिवस या परिवाराकरता किती महत्वाचा आहे. ज्ञानोबरांची ओवी ऐका. सोमसूर्यादी ग्रहणे येऊने करविते पार्वणे का माता पिता मरणे अंकित जे दिवस. ज्ञानोबराय म्हणतात आई वडील ज्या दिवशी मरतात त्या दिवशी महाराज खऱ्या अर्थाने जेवढा धर्म करता येईल तेवढा पुत्राने केला पाहिजे. कशा करता? असं पुन्हा होऊ नये. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. ओ करती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. मग असं होऊ नये. महाराजांच्या भाषेत बोलायचं. महाराज म्हटले मग नाही परिवाराने केलं तर आहा कटा त्याचे करीते पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. मग अशांतता होईल, दोष राहतील घरामध्ये. नाच कीर्तन आहे बघा. आणखी एक प्रमाण महाराज किती गोड लिहितात बघा. म्हणजे नाथ बाबा चिंतन करताना असं लिहितात, परिवाराकरता आजचा दिवस श्राद्धाचा दिवस पुण्यस्मरणाचा दिवस किती महत्वाचा आहे. पुत्रासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ धर्माची ती वेळ अति पवित्र. आजचा दिवस परिवाराकरता महत्वाचा आहे. म्हणून आज सुंदर आयोजन केलंय. खऱ्या अर्थाने ती कन्या असतील नाहीतर पुत्र असतील. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. खऱ्या अर्थाने या जगामध्ये जो आलाय त्याला जायचे हो. ज्ञानोबरांची भाषा आहे. उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोळ्या नामनो नये धनंजया जिया परी. आलाय ना तो जाणार आहे. त्या बापाचं महत्व आपल्याला सांगायचंय मायबाप. पण जगायचंय कुठपर्यंत आणि जायचंय कुठल्या दिशी. ज्ञानोबरांची होई. आगा कर्मे जे उरावे सुख दुःखी फळावे. जोपर्यंत तुमचं आमचं कर्म शिल्लक आहे तोपर्यंत जगायचंय आणि ज्या दिवशी कर्म संपेल त्या दिवशी जायचंय. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. ये रे भावरा, ये रे भाव बाप सारा.
माहित नाही महाराज कधी आपलं कर्म संपेल. तुटला आयुष्याचा दोरा आणि ती वेळ जेव्हा आपल्यावर येईल ना, महाराज म्हणतात टाकोनी पळती रांडा पोरे. आपलं सोडा, कर्म देवालाही सोडत नाही. कर्म श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी. कर्म सोडत नाही कोणाला. पण कर्म करताना कधी कधीच चुकायचं नाही मायबाप. ऐका नाही, ज्या वेळेला दशरथ राजा शेवटचा क्षण आहे, कौशल्या मातेच्या मांडीवरती पडलेत महाराज. कैकेयीला बोलतात, अगं भरताला राज्य असू दे पण रामाला वनवास नकोय. विनंती करतायत पण ऐकत नाही कैकेयी महाराज. आणि जेव्हा राम प्रभू गेले तेव्हा भरत मामाच्या गावून आल्यानंतर विचारलं काय झालं, तर कैकेयीलाही शाप दिलाय महाराज. आजपासून आई या जगामध्ये तुझं नाव सुद्धा कोणी ठेवणार नाही. आतापर्यंत जगामध्ये महिलामध्ये कैकेयी नावाची महिला कुठे भेटत नाही. मला वाटतं इथं सुद्धा भेटणार नाही, अजिबात अजिबात नाही. कारण भरताने दिलेला शाप आहे. तरीही महाराज जेव्हा वनामध्ये भरतजी भेटायला जातात त्यावेळेला राम प्रभू किती सरळ म्हणायचे, तो किती सरळ आहेत. अरे भरता वेड्या, आईला बोललास, अरे दोष आईचा नाही, माय कैकेयीना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात, खेळ चाललासे माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा, दोषना कोणाचा. किती गोड आहे बघा. सुंदर पंक्ती लिहिली समोर. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट मोडी दोघा पुन्हा नाही गाठ, तेवी पर्याय बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा, दोष ना कोणाच. अरे कधी कधी जगात आम्हाला बघायला मिळतं काही काय माणसं एवढे गोड जीवन जगतात पण मरण लय वाईट येत आहे. कधी कधी माणसं वाईट वागताना दिसतात पण मरण चांगलं येतं. वाईट वागणारा एकादशीला मरतो आणि चांगला वागणारा आमोशाला जातो. आणि लोक म्हणतात महाराज असं कस काय. उत्तर आहे महाराज त्याचं, भोगतो न घडे संचिता वाचोरी, भोगतो न घडे संचिता वाचोरी, भोगतो न घडे संचिता वाचोरी, भोगतो न घडे संचिता वाचोरी. समाधान करावे मनी समाधानी मनी मानून एकदा मनवोनी मनी मानून एकदा मनवोनी मनी मानून एकदा मनवोनी मनी मानून एकदा. कर्म करताना कधी चुकायचं नाही. बऱ्याच माणसाला वाटतंय मी केलं ते कोणी बघितलं वाटतंय महाराज, पण ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याच्या त्याला भोगावं लागणार आहे. कसं सांगतो, जीवनात जर तुम्ही सुखी असाल तर समजा तुमच्या जीवनात पुण्य आहे, आणि समजा कायम दुःखात असाल समजा तुमचं पाप आहे, आमचं पाप आहे.
हे आपलं आपलं आपण चिंतन करायचं. भोगणे ते फळ संचिताचे हो, भोगणे ते फळ संचिताचे, संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, वाहिला देखो दुःख ते केवळ भोगणे ते फळ वाहिला भोगणे ते फळ संचिताचे. आपल्याकडे कणिक असते बघा, कणिक धान्य साठवण्याकरता तिला वरून मोठं तोंड असतंय आणि खालून धान्य काढण्याकरता छोटं तोंड असतं. आता जरा लक्ष देऊ नाही का, कधी कधी आपण त्याच्यामध्ये सध्या इतकं चांगलं टाकतोय धान्य, पवित्र सगळं ज्वारी तांदूळ आहे का नाही. आता टाकलेलं धान्य आपल्यालाच मिळणार आहे, खालून काढायचंय फक्त आहे का नाही. सध्या माणसं काही काही नित्यनेम करतात, पूजा करतात, वारी करतात, दानधर्म करतात, सत्कर्म करतात, क्वालिटीनं जगतात, वागतात, बोलतात, सगळं करतात, पण त्यांच्याच नशिबाला जास्त दुःख आहे. कधी कधी प्रश्न पडतो, हे असं उलट कसं काय, चांगलं वागूनही दुःख बघायला मिळतंय आणि काय काय माणसं महाराज काहीच बघत नाहीत. त्यांना एकादश कळना, सोमवार कळना, त्यांना देव कळना, धर्म कळना, पण त्यांचं लय टुमटुमीत व्यवस्थित चाललंय. मला हे कशामुळे सांगतो जरा, त्या धान्यामध्ये महाराज, त्या कणगीमध्ये आपल्या पूर्वजांनी तांदूळ टाकलेले आहेत म्हणून सध्या हे मस्त जगतोय, कसाही राहतोय, पण त्याचं चांगलं चाललंय. आणि कधी कधी दुःख बघायला मिळतंय, समजा मागचे अजून उडीद संपलेले नाहीत, ते कर्म भोगावं लागेल ना. ते उडीद संपल्याशिवाय तांदूळ आता आपल्याला मिळणार. आणि एक वाक्य सांगतो, चांगलं जगायचं, चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं कधी सोडू नका. कसं वागा, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे, तुका मने का मराने दिसरे, तुका मने का मराने दिसरे, उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए, हम हंसे चदरिया झीने रे झीनी. असं गोड जगलं पाहिजे माय बाबा, इतकं चांगलं कर्म केलं पाहिजे का. जिंदगी असं जगा, कशा करता, अरे क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. कबीरदास महाराज म्हणतायत, क्या लेके आए बंदा क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. कसली घमिंड, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध. किती गोड आहे का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है,
आमच्या गावात असतो तर म्हातारीच वळवून टाकले असते, पण इथले मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. काय केलं पाहिजे मायबाप? सुंदर अशी भक्ती केली पाहिजे, त्याचं चिंतन अहोरात्र केलं पाहिजे, ऐक नाही. खरं सांगू का, आपल्याला मिळाले पण कळ नाही, आणि ज्यांना कळलंय त्यांना मिळालं नाही. स्वर्गीचे अमर म्हणजे त्यांना कळालंय पण त्यांना मिळत नाही, आणि आम्हाला मिळालंय पण कळत नाही. सगळ्याला आई वडील मिळतात हो, पण सगळ्यांनाच कळत नाही. इतका गोड सोळा सगळे करत नाहीत. त्याचं कारण आम्हाला त्यांचं महत्व कळत नाही. अहो का कळत नाही? आमच्यापाशी येऊन म्हातारी माणसं रडतात म्हणून कळत नाही ना. सगळ्याला मिळतात आईबाप, सगळ्याला कळत नाहीत. सगळ्यांना देह मिळालाय पण सगळ्यांना कळत नाही. माझा प्रश्न आहे बसलेल्या माणसाला, थोडं प्रामाणिकपणे बोला, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. रोज आपण वेळेवरती जेवण करतोय, मला तुम्हाला विचारायचंय खायचंय कशा करता? बोला की आम्ही काय केस करायलो? खायचंय कशा करता? हा, इकडून म्हटले बघा, खायचंय जगण्याकरता. मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, जगायचंय कशा करता? कोण म्हणलं खाण्याकरता? नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव 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 म्हणणार. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणणार. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणणार. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा वासुदेव म्हणा. चालू द्या 2 वाजेपर्यंत. म्हणा म्हणजे काय, आम्हीच थोडं म्हणा, सगळ्यांनी म्हणा हो. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ तेने माया जाळ. का माहिती का? इतकं सुंदर आहे. देवे दिला देह, दिले इंद्रिय हात पाय कान. अरे कसं जगायचंय? जसा कुटुंबा करता बाप जगतो आणि आई जगते. काय करते हो महाराज? लेकुराचे हित. काय जगले आई बाप महाराज? लेकुराचे हित वाय माऊलचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती. साधा 3 mm चा 5 mm चा जर खडा पोटात झाला ना आपल्या, आपण असं गडबडात पृथ्वीवर लोळतो आणि लोळून लोळून डॉक्टरकडे जातो. महाराज डॉक्टर तो खडा काढतात लाखो रुपये घेऊन. जरा बारीक विचार करा, एवढा खडा इतका त्रास देतो. अरे या देह नावाचा खडा आईनं किती महिने वागवला. महाराज म्हणतायत, नवमास कस्थलाशी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाणा तुझी मान अडकली. आकांतू त्या जननी दुःखदाय मुखली. स्मरे त्या हरिहरा ध्याय श्रीकृष्ण माऊली. अरे प्रसंग आला आईवरती आणि डॉक्टर म्हटले एकतर तुम्ही नाहीतर तुमचं लेकरू. बोला काय पाहिजे? माझी आई म्हटली साहेब मी मेले तरी चालेल, माझं लेकरू जगलं पाहिजे. तिला आई म्हणा. पोटी भारव आहे आणि त्याचे सर्वस्व हिस आहे. सांगू का, किती विचित्र मुलगा असू द्या, त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आपल्या आईबापाला रडवत असतं. नाही बोलू द्या महाराज, मुलगा कधीच आईबापाला न बोलू द्या, पण मुलगा जर टेन्शन मध्ये दिसला तरी बाप आत ढसा ढसा रडतो. आई सुद्धा रडत असते. आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती.
महाराज असं म्हणतात जगलाय बाप कुणा करता परिवारा करता अभंगाचं पहिलं चरण बाप करी जोडी वा 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 लेकराचे वडी क्या बात आहे. बाप करी जोडी लेकराचे वडी बाप करी जोडी लेकराचे वडी बाप करी जोडी एकाएकी केला मीरा सीता धरणी 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 हो फुले पुरवंडी बाळगो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज काय करतो बाप जोडलं महाराज त्यांना कसं जोडलं सांगू का दिवाळीचा सण यावान बापाची गरिबी असावी थोडं लक्ष देऊन ऐका 2 मिनिटांमध्ये सांगतो दिवाळीसारखा सण यावा आणि बापाची गरिबी असावी लेकरं लहान असावीत अरे हा बाप सणाला काही करायचंय काही कपडे घ्यायचे म्हणून सावकाराच्या दारात गेलाय थोडंसं का चित्र डोळ्यापुढे आणा आणि सावकाराच्या दारात गेलेला बाप ओ दादा मला पैसे हवेत सावकाराने सांगितलं किती आहेत मागितले महाराज 5-10 हजार रुपये देतो पैसे पण ऐन सणात तुला माझ्या घरी कामाला यायला लागेल बाप काहीच विचार न करता हो बोलला व्याजाने पैसे घ्यायचे तरी सुद्धा हो म्हटला बाप घेतले महाराज पैसे इतका आनंद झाला बापाला ना व्याजाने पैसे मिळले तरी आनंद होतो केव्हा गरिबी असावी घरामध्ये त्या बापाला आनंद झाला आणि बाप दुकानामध्ये आज खुश होऊन गेला लेकरांना कपडे घेतले बायकोला साडी घेतली पण स्वतःला काहीच नाही घेतलं घरी आला बायकोने विचारलं का हो मला सुद्धा तुम्ही आज साडी आणली लेकरांना कपडे घेतले तुम्हाला का नाही घेतले बापाने सांगितलं माझ्या मापाचे कपडेच नव्हते दुकानात याला जोडी म्हणायचं या बापाने ना अरे तुमच्या आमच्या करता रुपयाचा विचार केलाय बाप जर कॉलेजला गेला ना शहराच्या ठिकाणी फी भरण्याकरता अरे हा बाप कॉलेजला रिक्षात नाही बसत तो चालत जातो रिक्षावाल्याला विचारतो किती लांब आहे 2 किलोमीटर आहे फक्त 100 रुपये द्या जायचे आणि 100 यायचे माझ्या बापानं 200चा विचार केला त्यावेळेला बापाच्या पायात चप्पल नव्हती हो
पण ध्येय होतं, अरे माझं लेकरू झळकलं पाहिजे, सगळी संपदा सगळं ऐश्वर माझ्या मुलाच्या असं पायात लोळलं पाहिजे. हा बाप अनवणी पायानं गेला हो त्या ऑफिसमध्ये. गेला बाप, शर्ट नाही नीट अंगावरती. महाराज लाज वाटत होती, पण बाप तिथं लाजला नाही हो. क्वालिटीच्या ऑफिसमध्ये शिरला आणि विनंती केली महाराज त्या ऑफिसरला, थोडे पैसे कमी असले तर घ्या हो, माझ्या लेकराला शिकवायचं. याला जोडी म्हणा. अरे बाप इतका क्वालिटीचा जगलाय, कधीतरी त्याची कदर जिवंतपणी करा. विठ्ठला आणि प्रत्येक बापाला असं वाटलंय आतापर्यंत, अरे माझ्या कुटुंबाचं कल्याण झालं पाहिजे आणि प्रत्येकाला असा बाप असला पाहिजे. जगी आईसा बाप व्हावा, जगी आईसा बाप व्हावा, जगी आईसा अरे प्रत्येकाला असा बाप मिळाला पाहिजे. मायबाप काय करतो बाप, रात्र बघत नाही, दिवस बघत नाही. अरे अनवानी पायाने बापाने कष्ट केलं, हा देह परिवाराकरता झिजवलाय. इतका गोड बाप आहे माझा. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उजळे. आधाराचा वडचणू वाकल आभाळ, त्याच्या येना पाचोळा जिणरानुमा. गडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धापड, लई अवघड हाय गड. उमगाया बापड, उमगाया बापड, लई अवघड हाय गड. उमगाया बापड, उमगाया उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हकला, होटा मंदी हसू जरी कनावा कला. घडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड अवघड. उमगाया बापर, उमगाया असा बाप आहे. त्याच्या फटक्या सदऱ्याला असा जगलाय आपला बाप. किती ठिगळं जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं, कशी कातर लावलेली मला कसं होत या. कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना, अरे काय केलं बापानं माझ्या इवल्या मुखात, त्याने भरविला घास त्याच्या परम कष्टान. आज उभा मी सुखात, त्याने बघितलं स्वप्न पाला उसाचा काढताना. उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. असा जगला बाप.
आणि त्या बापानं एका क्षणामध्ये काय केलं अभंगाचं दुसरं चरण. एकाएकी केला मेरा सिकंदरी एकाएकी केला मेरा सिकंदरी एकाएकी केला कडे वागवणी कडे वागवणी कडे वागवणी मारकानी एकाएकी केला मीरा सिकंदरी एकाएकी केला मीरा सिकंदरी एकाएकी केला या बापानं थोडं कडक करावं. एकदाच सगळं महाराज मुलाच्या नावावर करून टाकलं. एकाएकी केला मिराशीचा धणी. काय केलं बापाने? कडिये वागवणी भार खांदे म्हणून त्या भाऊ करता एक श्रद्धांजली अर्पण करायची आपल्याला. ते म्हणजे कशी? भजनाच्या द्वारा. माझी विनंती बसलेल्या माणसाला. झालंय कीर्तन 3 मिनिटात ते 2 मिनिटात झाली वेळ. 2 तास झालेत आपले. पण भाऊन करता श्रद्धांजली म्हणून सगळ्यांनी हातवरी करा. सगळ्यांनी. वा सरळ. क्या बात आहे. टाळी वाजवा विठोबा रखुमाई
मगाच घेतले महाराज म्हणतात एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागोनी भार खांदी. काय केलं घालून या पाहे डोळा अलंकार. मुलाला नटवलं महाराज आणि थोरवी गायली. किती कसलाही मुलगा असू द्या लोकांमध्ये इतकी थोरवी गातो बाप मुलाची ऐका ना. ठेवा करी स्वतःने सगळं केलं पण मुलाच्या नावावर घालतो. मुलाचा थोरवा गातो, मुलाचे गोडवे गातो. ठेवा थोर करुणी दाव. महाराज म्हणतात करून या. आणि एखादाच समजा त्या मुलाला छळण करत असेल तर तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी. आणि उदार जीवाशी बाप मुलाच्या अगोदर जीव द्यायला तयार होतो असा बाप असतो. महाराज म्हणतात एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवून भार खांदी. ज्ञानेश्वर फुलवाला बार खादी कड़ी बाग मुनि बार खाद बार खाद बार खादी
कडिये वागवोनी कडिये वागवोनी मारकाने कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये वागवोनी मारकाने कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये पहा घरातली माणसं इकडे या फोटोकडे बसलेले नाही, उठून उभे राहा. आम्ही जातो तुम्ही